मला असं वाटतंय शरयू कांताला तरीही भेटेल. नाही ग, एवढं सगळं झाल्यावर कशी भेटेल? आणि आईंनी आता सांगितलंय ना. सरू, आईंनी याआधी सुद्धा सांगितलं होतं. काय झालं? भेटलीच ना. नको बाई नको, खरंच नको. आपण तिच्यावर लक्ष ठेवूया. हा, हे पटतंय मला. ती आता कुठेही गेली ना की सतत कुणी ना कुणीतरी तिच्या बरोबर राहणं फार गरजेचं आहे. हवं तर वॉचमनला सांगूया. नाही मोठी, बाहेरच्या कोणालाही याच्यात आणायचं नाही. श्री, अरे पण आपल्याला डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. आई, हे बघ, या सगळ्याची गरज नाहीये आपल्याला. ऐका माझं, खरंच गरज नाहीये. छोट्या आईचं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर ती त्याला भेटायला घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. श्री, विश्वास आहे माझा तिच्यावर. येऊ मी? डबा सांभाळून जा. येतो. एकदम रडणं थांबवा. बास झालं, खूप रडलात. शांत व्हा, बघू आता. छोटी आई ऐकणार नाही आहात माझं. चला डोळे पुसून घ्या, बघू. तुम्ही चहा प्याल का? चहा घेऊन येऊ तुमच्यासाठी? पटकन आणते मी. हा नको. तुम्ही सगळेजण किती काळजी घेता ग माझी. आमच्या सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे ना छोटी आई, म्हणून. पण तसंच माझं यांच्यावर प्रेम आहे ग, खूप प्रेम आहे. मला सुद्धा यांची काळजी घ्यावीशी वाटते. हे का नाही पटत कुणाला? कोण म्हणाला पटत नाहीये? तुम्हाला काकांबद्दल काय वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. प्रॉब्लेम काय आहे ना की काकांनाही तुमच्याबद्दल असंच वाटतं, ह्याची खात्री नाहीये आम्हाला. आम्हाला म्हणजे तूही मला खरं सांग जान्हवी, तुलाही पटतं या सगळ्याचं म्हणतात ते? हो छोटी आई. म्हणजे तू श्रीला शपथ मागे घ्यायला सांगणार नाहीस? तू श्रीला नाही समजावणार ना की आईशी बोल म्हणून? छोट्या आई, मी या घरात सगळ्यांपेक्षा नवीन आहे, पण मी या घरात आलीये तेव्हापासून काकांबद्दल जे काही ऐकलंय ते चांगलं नाहीये. आणि श्री आणि आई आजी अशी दोन बुद्धिमान माणसं चुकीचा विचार नाही करू शकत याची खात्री आहे मला. श्रीने तुम्हाला शपथ घातली ही गोष्ट मला खरंच नाही आवडली. पण तरीही म्हणणं त्याचंच जास्त पटतंय मला. जान्हवी, पण ते खूप एकटे पडलेत ग. पण याला जबाबदार कोण आहे छोट्या आई? बरेचदा आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो ना. हो, ते जबाबदार आहेतच. ते जबाबदार नाहीयेत वगैरे असं माझं म्हणणंच नाहीये, त्यांचंही नाहीये. पण आता ते म्हणतायत, ते मान्य करतायत की ते चुकले. ते कबूल करतायत की हो मी चुकलो असं ते पूर्वी म्हणायचे की नाही? बरं, माणूस एकदा चुकतो, दोनदा चुकतो, पण तुमच्या बाबतीत ते वारंवार चुकत आलेत म्हणजे असं ऐकलंय मी. पण माझ्या बाबतीत ना, आईंच्या बाबतीत नाही ना. जान्हवी, ते कितीही चिडले असले, कितीही शुद्धीत नसले, तरी आईंकडे नजर वर उचलून कधी बघितलं नाही त्यांनी. आईंविषयी कधीही अपशब्द काढला नाही.
इतकं होऊनही आईंविषयी ते नेहमी आदरानेच बोलत आले. आईंची त्यांनी आठवण काढली नाही असा एकही दिवस गेला नाही. मग तरीही आईंनी त्यांना दूर का लोटलं? का नाही त्यांना माफ केलं? याचा अर्थ इतक्या वर्षात तुम्ही आईजींना ओळखूच शकल्या नाहीये छोटी आई. म्हणजे छोट्या आई, अहो काका जर आई आजींच्या बाबतीत असं वागले असते ना तर आई आजींनी त्यांना माफ केलं असतं. पण ते तुमच्याशी चुकीचे वागले आणि आई आजींच्या लेखी हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव टाकलं ते मुलगा म्हणून कमी पडले ह्यासाठी नाही, ते नवरा म्हणून चुकले यासाठी. मी येते, आपण नंतर बोलूया. छोटी आई, तुम्ही कमकुवत मनाच्या नाही आहात. तुमच्या भविष्याचा विचार तुम्ही करू शकता. प्लीज प्लीज तो करा. वंस, ह्या 2 चादरी आहेत ना, मऊ आहेत. आणि ह्या चादरीचं कव्हर करूया. छान गोधडी होईल आईंसाठी. बेस्ट आयडिया. धुवून घेऊया आणि शिवायला टाकूया. बेबी वंस, काय ग? बेबी वंस, मी म्हणजे मला काय झालंय शरयू? बेबी वंस, मी माझा फोन तुमच्याकडे देऊ? शरयू, म्हणजे? तुमच्याकडे ठेवा ना. शरयू, हा फोन जर माझ्याकडे राहिला ना तर ह्यांना फोन करायचा मोह नाही आवरता येणार मला. तू ये, बस इथे. नको वहिनी, मी फक्त बेबी वंसना फोन द्यायला आले होते. तुम्ही हा फोन घ्या, मी जाते. शरयू, हे करायलाच हवंय का? तुला असं वाटत असेल ना की आम्ही तुझ्याशी वाईट वागतोय, पण प्लीज आम्हाला समजून घे. अगं नाईलाज होता आमचा. हो, आमचा नाईलाज होता. याहून तुला जास्त भोगावं लागणार नाही अशीच इच्छा होती ग आमची. फक्त तुमची नाही, सगळ्यांनाच असं वाटतंय. श्रीला सुद्धा. श्रीने मला सांगितलंय ह्यांना भेटायचं नाही, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही. तशी शपथच घातलीये त्याने मला. श्रीनी तुला शपथ घातली? आणि आता श्रीची शपथ मी कशी मोडू? कारण त्याच्या एवढं प्रिय मला जगात दुसरं कुणीच नाहीये. माझा मुलगाच जर मला सांगतोय की ह्यांना भेटायचं नाही तर ते ऐकायला हवं ना. इंदू वहिनी, बेबी वंस, तुम्हाला आठवतंय लहानपणी असा डोक्यावर हात ठेवायचा आणि मला म्हणायचा की तुला त्रास देणाऱ्या राक्षसाला मी मारून टाकीन. आजही असंच बोलला. आजही असंच बोलला. मला त्याचं ऐकायला हवं. त्याची शपथ नाही मोडू शकणार मी. त्याचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं? हा फोन ठेवा ना. शरयू, तुझ्याकडनं असा फोन काढून घ्यायला नाही आवडत आहे. आम्ही आतापर्यंत फक्त बोलत आलो ग, पण प्रत्यक्ष करायला नाही जमणार. नाही पण जमवा. खरंच ठेवा तुमच्याकडे. हा फोन जर माझ्याकडे असेल ना तर माझ्या मनावर ताबा नाही राहणार आणि मग माझ्याकडून श्रीची शपथ मोडली जाईल.
आणि श्रीच्या बाबतीत जर मी अशी वागले ना तर मरून जाईन मी. मला तो फोनही नको आणि तो मोहही नको. हा फोन ठेवा ना. शक्यतो तो फोन बंदच ठेवा. तसाच राहिला तर हे कदाचित. शरयू, अगं काही होतंय का तुला? नाही बहिणी, मला एकदम वळलंय ना ते गरगरलं. मग पड इथेच ये. अगं खरंच पड. नको नको बेबी वंसू, मी जाईन. जाते. अगं बरं वाटावं अशा फार कमी आठवणी आहेत त्याच्या. तो आठवला की फक्त मनस्ताप, दुःख आणि पश्चाताप होतो. सामान्य माणसाचे कुठलेही नियम कांताला लागू पडणार नाहीत. त्याचं सगळं टोकाचं होतं. त्याची हुशारी, प्रेम, राग, भावत जाणं सगळंच अतिरेकी. शरयूशी तो ज्या पद्धतीनं वागला ते तर अक्षम्य होता. त्याबद्दल त्याला माफ करणं या जन्मात तरी शक्य नाही. हॅलो. हा बेबी. हा श्री, बोल. अगं घरी सगळं बरं आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही ना? छोटी आई घरातच आहे ती, तिच्या बेडरूम मध्ये. ठीक आहे तशी. बरं, कोणाशी काही बोलली? हो, माझ्याशी बोलली. अरे वा, एक्सलंट. बोलली म्हणजे मला फोन आणून दिला ना तिने तिचा. तिनं तिचा फोन आणून दिला तुला? हो. का? म्हणत होती माझ्याजवळ फोन राहिला तर मोह होईल त्यांना फोन करायचा, म्हणून नको. कशी आहे गई छोटी आई? कसं सावरायचं आता हिला? होईल रे सगळं ठीक. ही तिची रिॲक्शन नॉर्मल आहे. म्हणजे वेगळं काहीतरी, अपेक्षेच्या बाहेर असं नाही वागत आहे ती. तिला वाईट वाटणं साहजिकच आहे. येईल ती डिप्रेशन मधनं बाहेर. आय होप सो. जेव्हा कांता घर सोडून गेला होता ना, तेव्हा याही पेक्षा वाईट परिस्थिती होती तिची. पण यातनं सुद्धा सावरली ना ती. कारण तू होतास तिच्या समोर, तुझ्याकडे बघून सावरली ती. आणि आता तू आहेस, जान्हवी आहे, तुमच्याशी बोलून बोलून हळूहळू पूर्वीसारखी होईल ती. वेल, आय होप तू म्हणतेस तसंच होईल. एनिवे बेबी, त्या चल, मी आता फोन ठेवतो, रात्री भेटूया. हा, बर, बाय. बाय. साहेब, चहा आणू? तुला कसं काय रे माझ्या मनातलं कळतं? म्हणजे मला आता चहा हवाय हे कसं काय कळतं तुला? साहेब, तुम्ही ऑफिसमध्ये जसे येता ना, त्यावरून तुमचा मूड कळतो. त्याप्रमाणे किती वेळा आणि किती अंतराने चहा आणायचा ना ते मी ठरवतो आणि त्याप्रमाणे तयार करतो. वेल, आता यावर काय बोलू मी? थँक्यू. साहेब, रागवणार नाही ना? कशाबद्दल? वेळेवर चहा दिल्याबद्दल? अरे आता थँक्यू म्हणाल ना. त्याबद्दल नाही साहेब, पण तुम्ही नेहमीसारखे दिसत नाही आहात. माझी काही मदत होईल का? अरे काही विशेष नाही, आपलं नेहमीच घरगुती प्रॉब्लेम. नाही नाही, घरगुती असेल तर ठीक आहे, पण तुम्ही नेहमीसारखे दिसत नाही आहात. माझी काही मदत होईल का? माझी काही विशेष नाही, आपलं नेहमीच घरगुती प्रॉब्लेम्स. नाही नाही, घरगुती असेल तर ठीक आहे, पण तुम्ही नेहमीसारखे दिसत नाही आहात. माझी काही मदत होईल का? घरगुती प्रॉब्लेम्स.
पण काही असेल तर सांगा, आपल्याकडे सर्वांवर उपाय आहे. अगदी पोरांची फौज लागली ना तरी तयार आहे आपल्याकडे. ए बाबा ए बघ, आपल्याला असल्या कुठल्याही लफड्यात पडायचं नाहीये. कुठलीही पोरांची फौज वगैरे नकोय आपल्याला. तुझ्या हातचा फर्स्ट क्लास चहा हा सगळ्या गोष्टींवरचा उत्तम उपाय आहे. साहेब मी येऊ? ये ए नंदन, कप घेऊन जा. हॅलो, हा, मला एका माणसाविषयी माहिती हवी. म्हणजे गेल्या 20-25 वर्षातली माहिती हवी. राईट. म्हणजे तो काय करतो, कुठे राहतो, कोणाबरोबर राहतो, त्याचा दिनक्रम काय आहे, एकंदर माणूस कसा आहे, ही सगळी माहिती हवी. आणि तीही लवकरात लवकर. राईट. बरं, फक्त नाव नीट लिहून द्या. लक्ष्मीकांत गोखले. ऐक, विसरून जा सगळं. विसरून जा. शारू, अगं अंधारात काय करतेस? अंधार झाला का? अंधार झाला का?
मला कळलंच नाही. काय ग लाईट का नव्हतं लावलेस? लाईट मी विसरले. तू अशी एकटी नको थांबूस इथे. चल चल खाली चल. नाही नको, मी इथे बरी आहे. मग सगळ्यांना इथे बोलू का गप्पा मारायला? बोलून आणते हा सगळं. नको ना, मला ना जरा बरं वाटत नाहीये. तू चल खाली, छान स्वच्छ तोंड धु. मी मस्त आल्याचा चहा टाकते. हा बरं वाटेल बघ. चल चल. मला बरं वाटतंय. ग आत्ता म्हणालीस ना बरं नाही वाटत आहे म्हणून. हो का? मी विसरले. काय झालंय शरीला? हिला हिच्या नवऱ्यापासून लांब ठेवणं जमलंय आम्हाला, पण हिच्या या डिप्रेशनचं काय? प्लीज लिसन टू मी. विल यू लिसन टू मी? एक्सक्यूज मी. बापरे, तुम्ही ठीक आहात ना? काही होतंय का? नाही चालू एक मिनिट, मी पाणी देऊ का तुम्हाला? आय एम ऑल राईट.